मराठवाड्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालाय आणि त्यामुळे धरणातनं जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे अर्थातच वाढ होते आहे। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 13.90% वरती पोहोचली आहे। जायकवाडी धरणाच्या वरील 8 धरणांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरणात आता मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा आहे प्रवरा संगम। या ठिकाणी ही जे जायकवाडीच्या वरील धरणांचा जो सोडण्यात आलेला पाणी होता तो आता इथे दाखल झालेला आहे। इथून तो जायकवाडीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर आपण पाहिलं तर 24,607 क्युसेसने पाण्याची आवक सध्या सुरू आहे। वरील 8 धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर दारणा, भावली, कडवा, भम, वेलदेवी, पालखेड, गंगापूर या धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। तो पाणी आता जायकवाडीच्या दिशेने येत आहे। आपण पाहिलं की गेली अनेक दिवस आहे जे पाण्याने दडी मारली होती, त्यानंतर पाण्याचा मोठा प्रश्न मराठवाड्यात निर्माण झालेला होता। 2 धरणं कोरडी पडली होती, तर इतर धरणं देखील कोरडी पडण्याच्या मार्गावर होती। मागच्या आठवड्यापर्यंत जायकवाडी धरणामध्ये देखील केवळ 7% एवढाच पाणी साठा होता। आता तो पाणी साठा 13% आलेला आहे। झपाट्याने आता जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढत आहे, त्यामुळे कुठेतरी मराठवाड्याला दिलासा देणारी ही बातमी आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि येत्या काळामध्ये हा विसर्ग झपाट्याने वाढेल आणि त्या परिणामी जायकवाडी धरणाची पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।